हनुमंताच्या लक्षात आलं की ही आपली माता वेगळी आहे बरं का. कारण ज्यावेळेला पहिली भेट जी हनुमंताची आणि भगवती जानकीची झालेली आहे, ती त्यांनी भेट कशी झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामाने त्याच्यापाशी काय दिलेलं आहे की एक आपली जी मुद्रिका आहे ती मुद्रिका दिलेली आहे. आणि ती मुद्रिका त्यांनी आपल्या मुखामध्ये ठेवलेली आहे आणि तो घेऊन आलेला आहे. आणि ती मुद्रिका एकदम नाही टाकलेली आहे. तो रामाचं गुणगान करतो आहे. आणि रामाचं गुणगान केल्यानंतर भगवती जानकीला वाटलं की अरे इथे या लंकेमध्ये रामाचं गुणगान गाणारं कोणीतरी आलेलं आहे. याचा अर्थ कोणीतरी काय आहे तर माझ्या सुटकेचा प्रयत्न करत आहे. थोडा आशावाद तिच्यामध्ये निर्माण झाला आहे. आणि ती इकडे तिकडे बघते. आणि त्याच वेळेला त्यांनी ती मुद्रिका जी आहे ती वरून खाली टाकलेली. ही मुद्रिका जेव्हा खाली टाकली तेव्हा हनुमंत तिच्यासमोर प्रगट झाले नाहीत बरं का. खूप सुंदर वर्णन केले बरं का वाल्मिकीने त्याचं. भगवतीने ती मुद्रिका जी आहे ती आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. आणि ती हातामध्ये घेतल्यानंतर ती त्या मुद्रिकेशी बोलते आहे. आणि ती म्हणते की अगं तू किती दुरून प्रवास करून आली आहेस माझ्यासाठी. ओळखले तिने की ही मुद्रिका कोणाची आहे. ही माझ्या पतीची आहे. आणि आता ती पतीची असणारी मुद्रिका ती खरं तर जड आहे, निर्जीव आहे. पण निर्जीव असणारा त्या मुद्रिकेला ती सजीव समजते आहे. आणि सजीव समजून इंग्रजीमध्ये पर्सनिफिकेशन म्हणतात. याचा अर्थ जड वस्तूवरती चैतन्याचा आरोप करणे. असा तो आरोप तिने केलेला आहे. आणि त्या मुद्रिकेशी ती बोलते आहे. आणि ती म्हणते तू किती दुरून आली आहेस. तू खूप दमली असशील ना. त्यामुळे आता तू काय कर, तू थोडा आराम कर. मी असं करते, मी तुझी काही सेवा करू का. आणि एखाद्या घरातल्या व्यक्तीशी जितकं प्रेमाने बोलावं तितकी भगवती जानकी ती त्या मुद्रिकेशी बोलते आहे. हनुमंत झाडावरून बसून बघतायत आणि ऐकतायत की आपली माता काय करते. जिचा शोध घ्यायला मी इथे आलेलो आहे, ही जानकी माता काय करते. हनुमंत बघतायत. आणि बघता बघता त्यांच्या असं लक्षात आलं की ही त्या मुद्रिकेशी बोलती आहे. आणि मुद्रिकेशी बोलता बोलता हनुमंताच्या लक्षात आलं की हे काय आहे तर उपासनेची सगळी अंग या ठिकाणी वाल्मिकींनी साधकांच्यासाठी मुक्त केलेली आहे. तुम्ही आम्ही ज्या वेळेला एखाद्या मूर्तीची उपासना करतो ना तेव्हा ती मूर्ती धातूची आहे, दगडाची आहे म्हणूनच करतो. ती चैतन्याची आहे म्हणून करतो का. पण भगवती जानकी त्या मुद्रिकेवरती चैतन्याचा आरोप करते आहे. आणि चैतन्याचा आरोप करून जणू काही आपल्या पतीशी काय संवाद करावा असा ती करते आहे. आणि जो विष्णूचा अवतार आहे त्या विष्णूच्या अवताराची उपासना अत्यंत मधुर बोलून तिने त्या मुद्रिकेशी केलेली आहे. आणि ही उपासना कशी करायची, ही उपासनेची सगळी अंग हनुमंताला तिथे कळली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे चैतन्याची उपासना कशी करायची. माझा स्वामी चैतन्याने परिपूर्ण आहे. तो विश्वाच्या चराचरामध्ये भरलेला आहे. आणि चराचरामध्ये भरलेलं चैतन्य जे आहे ते जाणणारी कोण आहे तर ती त्याची चितशक्तीच जाणणारी आहे. आणि चितशक्तीच चैतन्याचं जे प्रगटीकरण आहे ना ती करून देऊ शकते. आणि ते कसं करायचं हे भगवती जानकीने मुद्रिकेशी संवाद साधून त्या मुद्रिकेवरती चैतन्याचा आरोप करून त्याच्याशी मधुर बोलून उपासनेची सगळी अंग हनुमंतासाठी उघडी केली. आपण रामायण म्हणजे फक्त कथा बघतो. भगवंताची उपासना कशी करायची. चैतन्याने परिपूर्ण ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल, मी जर ब्रह्मस्वरूप असेन तर मला जर ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर मला काय प्रकाराने उपासना केली पाहिजे हे भगवती जानकी कोणाला सांगते तर त्या मुद्रिकेच्या निमित्ताने हनुमंताला हे सगळं शिकवते. आणि बुद्धिमत्तां वरिष्ठम असणाऱ्या हनुमंतानी हे सगळं क्षणामध्ये शिकून घेतलेलं आहे. आपण किती वेळा रामायणातल्या कथा वाचल्या असतील पण ह्या बारकावे कधी समजून घेतले का. नाही घेतले. यथावकाश तिची सुटका झालेली आहे. ही पुन्हा मानाने गेलेली आहे. आणि मानाने गेल्यानंतर पुन्हा ही कशी आहे तर आता अयोध्येमध्ये आलेली आहे. अयोध्येमध्ये आल्यानंतर आता काय आहे तर पुन्हा ही सम्राज्ञी झालेली आहे. आणि सम्राज्ञी झाल्यानंतर ज्यावेळेला अयोध्येमधल्या काही लोकांनी तिच्यावरती संशय व्यक्त केला आहे त्यावेळेला रामाला तिचा त्याग करावा लागला. आणि यथावकाश रामाने तो केला आहे. आणि ज्या वेळेला रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली की अरे लक्ष्मणा जानकीला तूच जाऊन वनात सोडून ये. आणि म्हणून अत्यंत जड अंतःकरणाने लक्ष्मण गेलेले. तिला सांगितलेलं नाही आहे
हिच्या उदारामध्ये रामाचे काय आहे तर अंश वाढतोय. ही कुठेतरी मनाची हळुवार असणारी स्त्री म्हणते की मला वनामध्ये जावंसं वाटतंय, वनामध्ये विहार करावासा वाटतंय, मला ऋषीमुनींची सेवा करावीशी वाटते. सत्वगुण आहे तिच्यामध्ये, कारण ती राहिलेली आहे वनामध्ये. तिला वाटते राम आपली इच्छा, आपला पती आपली इच्छा पूर्ण करतो, डोहाळे पूर्ण करतोय, आणि म्हणून ही वनात निघाली. आणि वनात गेल्यानंतर जेव्हा लक्ष्मणाने सत्य सांगितलं आहे तेव्हा अत्यंत दुःख तिला झालं. पण दुःख झाल्यानंतरसुद्धा तिने आपलं सगळं दुःख बाजूला ठेवलं. बाजूला ठेवल्यानंतर ती लक्ष्मणाला म्हणते की लक्ष्मणा, मला निश्चित माहिती आहे राजा रामाने माझा त्याग केलेला आहे, श्रीरामाने माझा त्याग केलेला नाही. याचा अर्थ माझा पती जो राजा आहे तो कर्तव्यदक्ष आहे, आणि जो कर्तव्यदक्ष आहे तो कर्तव्यदक्ष असणाऱ्या माझ्या पतीने माझा त्याग केलेला आहे. पण श्रीरामाने माझा त्याग केलेला नाही आहे, कारण तो अत्यंत सत्वगुणी आहे. शरीराने जरी मी त्याच्यापासून दूर असले तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये माझं स्थान नित्य आहे. आणि म्हणून ती ज्या अयोध्यावासियांनी तिच्यावरती संशय घेतलेला आहे, तिला अयोध्येच्या बाहेर काढलेलं आहे, तीच भगवती जानकी लक्ष्मणाला म्हणते माझ्या पतीला एकच निरोप सांग की अयोध्यावासी जे नगर आहेत ना, ह्या सगळ्या नगरवासियांवरती तुम्ही पुत्रवत प्रेम करा, कारण प्रजा हेच तुमचे काय आहेत तर पुत्र आहेत. तुम्ही माझी काळजी करू नका. माझ्या उदरात असणारा तुमचा जो कोण अंश आहे त्याला मी तुमच्या इतका सक्षम बनवीन, त्याला उत्तम ज्ञान देईन. पण पतीला निरोप पाठवते की ज्या प्रजेनी हिला अयोध्येच्या बाहेर काढले त्याच प्रजेला तुम्ही पुत्रवत प्रेम द्या. कोणत्या मातीची बनलेली असेल सांगा ही भगवती जानकी? आपण कल्पना तरी करू शकतो का? इतकं निरपेक्ष प्रेम जनतेवरती करणं सर्वसामान्य स्त्रीला शक्य आहे का हो? अहो, आपण आपल्या लोकांवरती प्रेम करतो, आपल्या नातेवाईकांवरती सुद्धा जवळच्या इतकं चांगलं निरपेक्षपणाने प्रेम नाही करू शकत. पण भगवती जानकी उलट आहे. ती कोणावरती प्रेम करते तर ज्या अयोध्यावासियांनी तिला अयोध्येच्या बाहेर काढलेलं आहे त्यांच्यासाठी तिचा जीव तुटतोय. आणि ती पुन्हा म्हणते काय तर त्यांना आपल्या पतीला सांगते की तुम्ही पुत्रासारखं प्रेम द्या. अशी भगवती जानकी आहे. लक्षात येईल की किती वात्सल्याची ती साकार मूर्ती आहे. आणि म्हणून ती भगवतीच आहे. तिचीच शक्ती आहे. ती चैतन्याने परिपूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि म्हणून ती कुठेही घाबरलेली नाही, ती अबला नाही, ती सबला आहे. वाल्मिकींच्या आश्रमामध्ये आलेली आहे. यथावकाश पुत्र झालेले आहेत दोन्ही. काय दोन्ही पुत्रांना शिकवले, सगळ्या प्रकारचं शिक्षण तिने दिलेलं आहे त्यांना. कुठेही असहाय्य बनवलेलं नाही आहे. तुमचं काम तुम्ही करायचं, ती शिकवते त्यांना. मोळी उचला, गुरुदेवांची सेवा करा, सगळ्या प्रकारचं कार्य कसं करायचं ते शिकवलेलं आहे. शस्त्रविद्या, अस्त्रविद्या ही सगळी मुलांनी ग्रहण केलेली आहे. पण त्याचबरोबर शरीराने काम करायचं आहे हे त्यांना जाणीव करून दिलेली आहे. आणि ही सगळी कामं तिने आपल्या पुत्रांकडनं करून घेतलेली आहे. तिला माहिती आहे दोघंही राजपुत्र आहे, पण तरीसुद्धा तिने दाखवूनही दिलेलं नाही आहे. म्हणून मुलं कशी घडवायची, जसं शिवबाला घडवलेलं आहे, हनुमंताला अंजनी मातेने घडवलेलं आहे, तसं भगवती जानकीने आपल्या दोन्ही पुत्रांना जे आहे ते जाणीवपूर्वक त्यांच्यावरती काय केलेले आहेत तर ते संस्कार केलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल.